साने गुरुजी वाचनालय खारेगाव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खारेगाव प्रभागातील महिलांसाठी मोफत छत्री वाटप या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना कळवा खारेगाव महिला संघटक रचना राकेश पाटील, शिवसेनेचे कळवा उपशहर प्रमुख राकेश दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने खारेगाव आणि इतर परिसरातील महिलांसाठी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला। सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर, नगरसेविका तसेच शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांना छत्रीचं वाटप करण्यात आलं। शिवसेना कळवा खारेगाव महिला संघटक रचना पाटील, शिवसेनेचे कळवा उपशहर प्रमुख राकेश पाटील, कळवा शाखा प्रमुख राधे वराडकर, महिला पदाधिकारी शारदा पाटील, मालती वारंग, अर्चना पाटील, उषा पाटील, भारती पाटील, प्रियांका पाटील, श्रेया पाटील तसेच इतर मान्यवर शिवसैनिक, महिला आघाडी हे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीनाक्षी शिंदे यांनी रचना राकेश पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। तर रचना पाटील यांनी सदर छत्री वाटप कार्यक्रमाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली। छत्री वाटपाचा हा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि मोठ्या उत्साहात पार पडला। तर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या उपक्रमाचा आनंद घेतला। या स्तुत्य उपक्रमाबद्दल परिसरातील सर्व महिलांनी यावेळी रचना राकेश पाटील यांचे विशेष आभार मानले। आज खऱ्या अर्थाने आनंद होतोय की आज एकादशीच्या निमित्ताने सौ रचना पाटील यांच्या वतीने महिला आघाडीला छत्री वाटपाचा कार्यक्रम आज म्हणजे ज्येष्ठ महिला आहेत आणि संपूर्ण खारेगाव कळवा परिसरातील महिलांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने या प्रभागामध्ये मला असं वाटतं उमेश पाटील असतील, दशरथ पाटील असतील आणि रचना पाटील असतील यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सातत्याने होत असतात आणि आज आषाढी एकादशीचं औचित्य साधून महिलांना छत्री वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। तर खरं तर कौतुक आहे रचना पाटीलचं की ह्या प्रभागामध्ये सातत्याने ते कार्यरत असतात। माझ्याकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आपले सर्वांचे माननीय श्री दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच उमेश नाना पाटील आणि राकेश पाटील यांच्या सहयोगाने आज आपण येथे महिलांसाठी खारेगावमध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम ठेवला होता आणि यासाठी महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता। आपले प्रमुख अतिथी म्हणून आपण माजी महापौर माननीय श्री मीनाक्षी शिंदे यांना आज आपण इथे अतिथी म्हणून बोलवलेलं होतं। त्याचबरोबर आज आपण महिलांना असं मार्गदर्शन केलं की त्यांना कोणत्या गोष्टींची गरज असेल किंवा कोणत्या समस्या असतील तर त्या कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचू शकतील याचं देखील मार्गदर्शन करण्यात आलं। आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने बऱ्याचशा महिला या आज आपल्या इथे उपस्थित आहेत। महिलांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असा होता कारण आज देखील आपण पाहत असाल का हा जो आपला हॉल आहे साने गुरुजी वाचनालयाचा हा देखील खचाखच भरलेला आहे आणि आज एकादशीच्या दिवशी देखील महिला बऱ्याचशा इथे उपस्थित आहेत। मला एवढंच सांगायचं आहे महिलांना की आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून जे काही महिलांसाठी उपक्रम राबवले जातात त्याचं देखील आज आम्ही इथे त्यांना मार्गदर्शन केलं। त्यानंतर वैद्यकीय सोयी सुविधा ज्या काही असतील त्यासाठी आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे ते देखील आज आपण त्यांना इथे सांगितलं। म्हणजे प्रभागातील ज्या काही समस्या होत्या त्या देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला।